नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. पाऊस आणि कविता हे जे समीकरण आहे ना, ते कधी आणि कुठून आलं नाही माहिती, पण हे माझ्या अतिशय जिव्हाळ्याचं आहे. आपल्या लहानपणीची येरे येरे पावसा कविता असेल किंवा कवी ग्रेस यांनी की ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, किंवा इंदिरा संत यांची की नको नको रे पावसा असा धिंगाणा तू घालू. आणि सगळ्यांचेच आवडते आपले सौमित्र, चक्क डोळ्यांसमोर तू पोस बदलून घेतो, पावसाती ढगांमध्ये कुठून गारवा येतो. ह्या ज्या आपल्या कविकरांनी पावसाविषयी अशी इतकी सुंदर अशी वर्णनं करून ठेवली आहेत ना, की ती खूप सुंदर आहे. मी हे सगळं का बोलतीये किंवा पाऊस तर बाहेर पडत नाहीये, ऊनच दिसतंय असं तुम्हाला वाटतच असेल. आता तसं थोडंसं ऋतुचक्र बदलल्यामुळं आनंद पावसाचा थोडासा कमी जास्त होतोय, पण ते सगळं सोडा. पण अशाच आज एका कवी मनाच्या आपण माणसाला भेटत आहोत. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत प्रमोद कसबे सर यांना, की जे शास्त्रज्ञ आहेत, प्राध्यापक आहेत, खूप सुंदर अभिनय करतात, एक कवी मनाचा आणि एक दिलदार असा माणूस आहे. मिराध या नावानं ते कविता लिहितात. आणि अजून एक त्यांची महत्त्वाची गोष्ट मी सांगतेय की येत्या 21 जूनला गाभ नावाचा एक मराठी चित्रपट येतोय, ज्यात सरांनी छोटीशी भूमिका केली आहे. आणि आपल्या सगळ्यांचे अनुप जत्राटकर म्हणून जे सर आहेत, त्यांनीच या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. त्यामुळे येत्या 21 जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा नक्की पिक्चर बघायला जा. पण आत्ता एकच काम करायचं आहे, माझा शो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. कारण का, इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करतेय माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. आज आपण एका भन्नाट व्यक्तीला भेटत आहोत. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत प्रमोद कसबे सरांना. तर त्यांची अनेक गुणवैशिष्ट्ये आहेत, तर ती काय काय आहे, तर त्यांच्यासोबत गप्पा मारून आपण समजून घ्यायचं. सर, मनापासून वेलकम. धन्यवाद. माझ्या शोमध्ये तुमचं. सर, सध्या मस्त पावसाळा सुरू, तर पावसाळ्याची काही पहिली अशी आठवण आहे का, खास अशी? खास अशा भरपूर आठवणी आहेत पावसाच्या. मुळात पाऊस हा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. मूळचा सोलापूरचा असल्यामुळं पाऊस वगैरे म्हणजे तिकडं आम्हाला फार रेअरली मिळणारी गोष्ट, आणि जी गोष्ट रेअर असते तिच्याबद्दल आकर्षण असतं. तसं पाऊस हा जिव्हाळ्याचाच विषय आहे. कोल्हापूरला आल्यावर मला पाऊस कळायला लागला. म्हणजे आमच्याकडं पाऊस अवकाळी असतो, किंवा असा पाऊस आला की वादळ वारं यायचं, झाडं बिडं पडायची, लाईटचे खांब पडायचे, मग 2-2 दिवस लाईट नाही वगैरे वगैरे. मुळं मग ते पाऊस म्हणजे वैताग असं एक समीकरण होतं. कोल्हापूरला आल्यानंतरनं, म्हणजे मी 2009 पासून कोल्हापुरात आहे आणि आता मी जवळजवळ कोल्हापूरचाच झालेलो आहे. त्यामुळं आता मी कोल्हापुरी आहे असं म्हणू शकतो. तर कोल्हापूरला येऊन मला पावसाचं म्हणजे पावसाबद्दल आकर्षण तर झालंच झालं, पण पावसाबद्दल एक नातं निर्माण झालं. तरुण मुलाला पाऊस म्हटलं की ती आठवते, आणि मला सुद्धा माझी ती आठवते, ती जी सगळ्यांच्या. मी ऐकते ती कोण आहे, तर तुम्ही ऐका. तर ती जी आहे ती तुम्हाला असं वाटेल की मी पाऊस जिथं जिथं एन्जॉय केलाय, जिथं जिथं गेलोय मी, त्या सगळ्या पावसांमध्ये ती माझ्यासोबत होती. आणि अगदी माझ्या आयुष्यातले खूप सगळे क्षण, म्हणजे चांगले वाईट, कोल्हापुरात आल्यानंतरचे बरेचसे क्षण तिने बघितलेत, आणि त्या प्रत्येक गोष्टीची ती साक्षीदार आहे. आणि म्हणून पाऊस म्हटलं की मला ती आठवते. तिला घेऊन मी बराच फिरलोय, अगदी डोंगरावर, समुद्रावर, कुठं पाहिजे तिथं जाऊन मी पावसाला एन्जॉय केलंय. आणि ती म्हणजे माझी 2 व्हीलर, माझी पॅशन प्लस गाडी आहे, जी सनसनाटी न्यूज काय मिळाली नाही आपल्याला. खूप चांगली माझी ती जोडीदारी आहे.
आणि तिनं खूप माझं आयुष्य सुकर केलंय. सो मला ती आठवते पावसात, कारण मी तिला घेऊन फार भिजलोय आणि मला आजही तिला घेऊन बऱ्याच ठिकाणी जायला आवडतं. आणि मी नेहमी जेव्हा क्षण मिळतो, संधी मिळते, म्हणजे आता 4 व्हीलर आहे, पण ती 4 व्हीलर घेऊन पावसात जाणं ते तेवढं हे होत नाही. आता जातो, पण ज्यावेळी एकटा असतो त्यावेळी मी प्रेफरेबली तिला घेऊन भिजायला जातो. आणि अशी ती आहे पावसाची. आणि दुसरी एक पावसासोबतची एक हळवी आठवण आहे, ती म्हणजे कवितेचीच. तर मागे एकदा आपलं बोलणं झालं होतं, तेव्हा तू मला विचारलं होतंस की पावसावर तुमची काही कविता आहे का, आणि ती आपल्याला ऐकायची आहे. तर ती एक कविता फार छोटीशी कविता आहे, अगदी सूक्ष्म कविता म्हणूया आपण त्याला. तर ती एक पावसाशी संबंधित मला सांगायला आवडेल. ती म्हणजे, आठवतं का तुला दूर डोंगरावर आपलं एकदा पांघरणं पावसाला. आठवतं का तुला दूर डोंगरावर आपलं एकदा पांघरणं पावसाला. कुण्या एका गाभाऱ्यात लीन तू अन अश्रद्ध असूनही माझं तेव्हा सांभाळणं नवसाला. आठवतात का तुला वितळत गोठत जाणाऱ्या सांजी घोटण्या, गर्दीतही दडवलेल्या तू काही मोजक्याच बागा. आठवतात का तुला वितळत गोठत जाणाऱ्या सांजी घोटण्या, गर्दीतही दडवलेल्या तू काही मोजक्याच बागा. विस्कटलेल्या विस्तारलेल्या माझ्या कविता आणि त्यामध्येही मी योजलेल्या तुझ्या त्या नेमक्याच जागा. आठवतं का तुला? तर हे पावसाच्या रेफरन्स मधली आहे. नक्कीच आहे. सर मगाशी पासून म्हणजे तुम्ही सौमित्रचाही उल्लेख केला, तर ते नातं सौमित्र एक कवी म्हणून आणि एक फॅन, काय गोष्ट आहे किती? म्हणजे मी त्यांचा फार मोठा फॅन आहे आणि मला अभिमान वाटतो की मी अशा एका कवीचा फॅन आहे. आणि फॅन म्हणण्यापेक्षा मी एक स्वयंघोषित त्यांचा शिष्य आहे. त्यांच्याकडे बघून मी बऱ्याचशा गोष्टी शिकल्यात. आणि आयुष्यामध्ये असे काही व्यक्ती असतात ना की आपल्याला ते आयडल वाटतात, कधीतरी आयुष्यात त्या माणसाला भेटायचं आहे. तर मी खूप आधीपासून जेव्हा कविता करायला लागलो तेव्हापासून सौमित्र यांना भेटण्याची फार म्हणजे इच्छा होती, पण धाडस कधी झालं नाही. म्हणजे असं नव्हतं की बाबा भेटू शकलो नसतो. एकाच सर्टन टाइम गॅप नंतर थोडासा मी मॅच्युअर म्हणेन, मी कवी म्हणून मॅच्युअर झाल्यानंतर एक धाडस करता आलं असतं की जाऊन सरांना भेटेल, पण मला ते करावं असं वाटलं नाही, किंबहुना माझ्याकडनं झालं नाही. मग आयुष्यात अशा 2 व्यक्ती होत्या की ज्यांना जेव्हा कधी भेटेन तेव्हा त्यांचे पाय धरेन, हा एक म्हणजे ती भावना असते. तर त्यातली एक पहिलं नाव होतं म्हणजे आरती अंकलीकरांचं. म्हणजे मी राधिका हे गाणं मी खुळ्यासारखं ऐकलं होतं. MSCत असताना मी ते गाणं ऐकलं होतं आणि मला आठवतंय मी जवळजवळ एक 6 दिवस म्हणजे एक आठवडा अख्खा लूपवर नॉनस्टॉप ते गाणं ऐकलं होतं. म्हणजे मी जेवताना ते गाणं, झोपताना ते, म्हणजे आता मी प्राध्यापक आहे विद्यापीठामध्ये हे सांगू नये, मी लेक्चरमध्ये सुद्धा ते गाणं ऐकलंय. म्हणजे हेडफोन असायचा कानामध्ये छोटासा आणि तो मी लावून समोर लेक्चर चालू आहे पण ते गाणं ऐकतो. इतका मी वेडा झालो होतो त्या गाण्याचा. त्यावेळी ठरवलं होतं की आयुष्यात कधी जर का मी भेटेन आरती अंकलीकरांना तर पहिल्यांदा पाय धरेन, त्या एक. आणि दुसरे म्हणजे सौमित्र. ज्या क्षणी मी त्यांना भेटेन त्यावेळी त्यांचे पायच धरेन, बाकी नंतर पुढचं, असं ठरवलेलं असताना मग मला आठवते की एकदा दिवाळी पहाट होती आणि मी सोलापूरला जायचं, माझं तिकीट कॅन्सल केलं कारण पहाटेच्या कार्यक्रमाला आरती अंकलीकर येणार आहेत आणि मी दिवाळीला घरी न जाता त्या पाडव्यासाठी तिथे थांबलो. आणि ज्यावेळी त्यांचं गाणं आणि हे सगळं ऐकलं, ज्यावेळी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी मी त्यांचे पाय धरले. बाकीचे सगळे सेल्फी काढत होते आणि मी पाय धरत होतो. त्यावेळी त्यांना ते वेगळं वाटलं आणि त्यावेळी आशीर्वाद दिला की खूप मोठा होशील आणि नक्कीच कधीतरी मोठा होईन, तेव्हा ते त्यांच्या आशीर्वादाचंच फळ असेल. आणि दुसरं म्हणजे सौमित्र सरांना ज्यावेळी मी भेटलो त्यावेळी ते राज्यनाट्य स्पर्धा अंतिम मागच्या वेळेस कोल्हापुरात झाल्या, त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस ते आले होते आणि सगळा कार्यक्रम झाला. राजकीय सगळे नेते मंडळी ज्यावेळी निघून गेले त्यावेळी स्टेजवर ते मला एकटे मिळाले.
आणि हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण होता. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की ज्या रंगभूमीवर मी माझ्या आयुष्यातलं महत्वाचा पिरियड नाट्य सेवेमध्ये घालवला, त्या केशवराव भोसलेच्या स्टेजवरती मी त्या माझ्या गुरुचे पाय धरले होते. आणि असं मी आडवा पडलो होतो त्यांच्या पायात. त्याही वेळेस त्यांनी मला उचललं खांद्याला धरून आणि म्हटले, अरे काय काय हे काय? मी म्हटलं ते तुम्हाला नाही कळणार. आणि मग नंतर ना मी त्यांच्याशी बोलायला लागलो. ते फार मला ओळखत नसल्यामुळं आम्ही वेगळेच बोलायला लागलो की मी बराच वेळ बोलू शकतो. आणि मग नंतर सर विद्यापीठात आले. विद्यापीठात एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी ते आले होते आणि तिथं मी त्यांच्याशी परत एकदा बोललो आणि मी त्यांना माझ्या काही कविता ऐकवल्या. आणि त्या अगोदर त्यांचा आपण गारवा बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे, त्यानंतर सांज गारवा आला. पण त्यांचा एक कविता संग्रह आहे, हल्ली आहे, तो बाऊल नावाचा आहे. पण त्याच्या आधी एक कविता संग्रह जो माझ्यासोबत तुम्ही 24 तास कधीही मागितला तर माझ्याजवळ तो कविता संग्रह असतो, आणि तरीही मी नावाचा. तर तो कविता संग्रह म्हणजे विलक्षण आहे माझ्यासाठी. म्हणजे माझं आयुष्यपट आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये अशा काही कविता आहेत. त्यात सुमित्राच्या कविता म्हणून एक सदर आहे, त्यात बऱ्याचशा कविता आहेत. त्यातलं सुमित्राच्या कविता हे कुठंतरी आयुष्याचा पट वाटतो मला. म्हणजे फक्त मला नाही वाटत, म्हणजे माझे बरेचसे मित्र मैत्रिणी ज्यांनी त्या कविता वाचल्यात किंवा ऐकल्या तर त्यांचे फोन आले मला, अरे पम्या ते सौमित्रांच्या त्या कवितेत ते तुझं लिहिलंय का? इतकं ते एकरूप आहे. आणि मग मी ज्यावेळी पहिल्यांदा त्या कविता वाचायला लागलो तर मला भीती वाटायला लागली. म्हणजे जे घडलंय आयुष्यात ते एक एक समोर येत आहे. आणि एक अशाच पॉइंट लावून मी थांबलो, कवितेचं पुस्तक बाजूला ठेवलं ज्यावेळी मी त्या क्षणाला होतो. आणि मग मला भीती वाटायला लागली की पुढचं वाचायला नको, कारण ते वाचलेलंच पुढं घडणार आहे. आणि मग हळूहळू मग घडल्यानंतर वाचताना मला लक्षात आलं की तेच घडत चाललंय. मी त्या कविता पुस्तक बाजूला ठेवलं आणि मी सरांना त्या दिवशी ते सांगितलं की सर हे असं घडतंय. आणि म्हटले म्हणजे असं मी काय बोलू शकत नाही त्याच्यावरती. आणि ज्यावेळी मग मी माझी कविता त्यांना ऐकवली आणि त्यांना हे सांगितलं की ही कविता फक्त या अख्ख्या ऑडिटोरियम मध्ये फक्त तुम्हाला रिलेट करता येऊ शकेल आणि ती तुम्हाला कळेल. आणि मग मी त्यांना ती कविता ऐकवली. खूप अवघड अशी कविता आहे. म्हणजे अनिकेत कांबळे नावाचा माझा विद्यार्थी मित्र आहे, तो खूप चांगला कवी पण आहे. तो माझ्या कविता बऱ्याचदा ऐकत वगैरे असतो आणि आम्ही कवितेमध्ये बरंच बोलतो. तोही माझ्यासोबत होता. आणि ज्यावेळी मी ती कविता ऐकवली त्यावेळी कुणाला काही कळालं का मला माहित नाही, पण त्याचं ऑब्झर्वेशन सुरू होतं. आणि त्यांनी त्यावेळी मला अधोरेखित करून दाखवलं की सर त्या कवितेला फार वेगळ्या पद्धतीनं ऐकतायत. आणि त्यावर त्यांनी एक उदाहरण किंवा त्यांनी एक विश्लेषण केलं होतं की तू सहोदर आहेस माझा. सहोदर हा शब्द फार वेगळा नवीन वाटला मला, पण त्याचा अर्थ कळल्यानंतर वाटलं की अरे हे किती मोठं म्हणजे बक्षीस आहे आपल्यासाठी की ते आपल्याला त्यांचा सहोदर समजतात. आणि मग त्या कविता ज्या मी प्रसवतोय त्या कुठेतरी त्यांच्या म्हणजे सोबत जात आहेत, त्यांच्या बाजूने त्यांच्या कवितेच्या जवळ जात आहेत. हे एक खरं तर ती एक मोठी मिळकत आहे असं मला वाटतं. ती कविता तशी फार विलक्षण होती. माझ्याकडे ती आहे आता ऍक्च्युली. हो चालेल ऐकवा. म्हणजे त्याचा अर्थ फार गहन म्हणतात लोक. मोरपीस नावाचा माझा कविता संग्रह नुकताच आता प्रदर्शनाच्या तयारीत आहे. एक मोरपीस आहे, दुसरा त्याच्यामध्ये मी फार अशा थोड्याशा प्रेम कविता आहेत. दुसरा सूक्ष्म अवकाश नावाचा एक कविता संग्रह येतोय, त्याच्यामध्ये तो मिराद आहे जो असा गर्भ आहे, अर्थगर्भ. तर ही मोरपीस मधली आहे, जरी तशी असली तरी. तर कविता अशी आहे, एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर, एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर उच्च प्रतीच्या मुग्ध विषाला. इथं विष हा माझा ऑब्जेक्ट आहे. एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर उच्च प्रतीच्या मुग्ध विषाला अलगदपणे ओंजळत, आणि मग त्याचे एक एक थेंब आपल्या अतिशुष्क अन जीर्ण ओठांनी हळुवारपणे ओहोटत उभ्या जगण्यालाच एका अमाप नसलेपणाच्या स्वाधीन करण्यात मिळू शकणारा अमर्याद आनंद.
काय म्हटलंय, एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर उच्च प्रतीच्या मुग्ध विषाला अलगदपणे ओंजळत आणि मग त्याचे एक एक थेंब आपल्या अतिशुष्क आणि जीर्ण ओठांनी हळुवारपणे ओहोटत उभ्या जगण्यालाच एका अमाप नसलेपणाच्या स्वाधीन करण्यात मिळू शकणारा अमर्याद आनंद आणि तसं करण्याचा सर्वस्वी हक्क, ते विष पचवू शकण्यात एकमेव असतानाही एखाद्याला का मिळत नाही? का कुणीच इतकं भाग्यवान असू शकत नाही? आता ह्या कवितेमागा असा हे होता की ते जे विष आहे ते विष फक्त मी पचवू शकतो. बरोबर आहे. ते विष कुठेतरी फक्त माझ्यासाठी तयार झालंय आणि तरी सुद्धा मला ते पिण्याचा अधिकार नाही. तरी सुद्धा मला ते विष पिण्यासाठी म्हणजे मला मुभा नाही आहे की ते मी विष प्यावं. मग तेवढा भाग्यवान मी का नाही आहे, ही त्यामागची भावना आहे. आणि त्यावर सर फक्त शांत झाले होते आणि बराच वेळ गेल्यानंतर त्यांनी ते उद्गार काढले, 2 अंकी मोठं नाटक. पण ह्या काही छोट्या छोट्या कविता वाचण्याचं माझं धाडस नाहीये त्या माणसासमोर. इतके ते मोठे आहेतच. आणि माझ्या उद्या जर का तो कविता संग्रह प्रकाशितच झाला, तुझ्या मार्फत मी आजच जाहीर करतो की तो सरांच्या पायाशी समर्पित असेल. नक्कीच नक्कीच. आणि आम्ही खरंच त्याची वाट बघतो. आणि आता एवढे कसं म्हणते ना, काय काय गोष्टी चांगल्या चांगल्या घडत जात आहेत, तसं लवकरच हा कविता संग्रह लवकरच प्रदर्शित व्हावा आणि आम्ही मस्त यावं तिथं. फक्त चहाची सोय करा. नक्की नक्की. चहा मिळेल, चर्चा होईल, चाय पे गप्पा होतील. आणि त्या कविता संग्रहाच्या ज्यावेळी मी प्रकाशन वगैरे करेन त्यावेळी पण मी तुला आवर्जून आत्ताच निमंत्रण देतो. तर तुम्ही खूप ठिकाणी नाटकात अभिनय केलेला आहे, तर तो नाटकांविषयीचा काय अनुभव होता आम्हाला नक्की सांगा. नाटकांविषयी म्हणजे मी 2003 पासून जवळजवळ रंगभूमीवर काम करतो. बरीच वर्ष तंत्रज्ञ म्हणून, म्हणजे जरी मला अभिनय आणि लेखनाचं अंग होतं तरी सुद्धा एक स्वतःला घडवता यावं म्हणून मी जवळजवळ 6-7 वर्ष टेक्निकल बाजूच सांभाळली. मग मी सुरुवात बालनाट्यांच्या टेक्निकल बाजूंपासून केली आणि मग जवळजवळ एक 30-35 बालनाट्य माझी त्यांना संगीत संयोजन करून झालंय, नेपथ्य करून झालंय, लाईट्स करून झालेत, शिवाय डिरेक्शन केलेलं आहे. आणि मला आत्ता सांगायला आवडेल की यावर्षी पहिल्यांदा मी म्हणजे लास्ट इयरला दिव्यांगांचं बालनाट्य बसवलं. अच्छा. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता. म्हणजे आपल्या धडक्या माणसांचं नाटक बसवताना तसं फार म्हणजे त्याही वेळेस वैताग असतो, पण त्यावेळी चिडचिड व्हायची, खूप राग यायचा, का जमत नाही आपण. पण ज्यावेळी या अपंग मुलांसोबत मी काम केलं, मी मुद्दाम अपंग हा शब्द आत्ता वापरतोय, मगाशी दिव्यांगाचा वापरला. अपंगांसोबत काम करून सुद्धा त्यांनी हे दाखवून दिलं मला की ते अभिनय करण्यासाठी, नवीन गोष्ट शिकण्यासाठी अपंग नाही, आणि खरंच त्यांचं ते दिव्यांग आहे. ते मिळालं आणि तो एक चांगला अनुभव होता. शिवाय नाटकाचं लेखन, दिग्दर्शन असं मी गेल्या जवळजवळ एक 2015-16 पासून करतोय. म्हणजे कोल्हापुरातच माझं लेखन सुरू झालं. त्याच्या आधी मी अभिनय करायचो आणि तांत्रिक बाजू सांभाळायचो. तसं मग आत्ता माझी 2 अंकी नाटकं लिहून झाली आहेत, 2 एकांकिका आहेत, जवळजवळ 8 स्किट्स आहेत. शिवाय मुकनाट्य, लघुनाटिका ह्या अशा छोट्या छोट्या याच्यात असतोच मी. आणि मला सांगायला आवडेल की माझं पहिलं 2 अंकी नाटक मी लिहिलं होतं की फार घाईमध्ये लिहिलं होतं, पण विषय फार रंजक होता, म्हणजे लोकांना तो आवडला. आणि त्याची पावती म्हणजे आत्ताच्या घडीला एक आघाडीची वाहिनी आहे, त्या वाहिनीनं ते नाटक घेतलंय आणि लवकरच ते रंगभूमीवर मोठ्या नवीन चांगल्या टीम सोबत आणि अनुभवी आणि विनोदाची एक उत्तम जाण असणाऱ्या सगळ्या कलाकारांसोबत ते रंगभूमीवर येईल. जेव्हा येईल तेव्हा त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू. आणि एकांकिका आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, नाटकाच्या प्रोसेसमध्ये स्वतःला अपडेट करता आलं आणि त्याचं एक समाधान आहे. आणि मग नाटकाबद्दल एक नाटक म्हणजे आयुष्य आहे. सर, तुम्ही उर्दू शायरी करता आणि मिराद या नावानं तुम्ही लिहिता, तर त्याचा अर्थ नक्की काय? हां, मिराद हा खूप जिव्हाळ्याचा विषय. मिराद हा शब्द सुचला त्याच्या मागं बरंच आहे
की दोन व्यक्ती आहेत. ओके, म्हणजे आपण बहुतेकदा असं बघत असतो की ज्यावेळी आपण प्रेम करायला शिकतो, प्रेम करायला लागतो, त्यावेळी प्रत्येक मुलाला असं वाटत असतं की आपण जणू काय कृष्ण आहोत. आणि मग तो कृष्ण व्हायला लागतो हळूहळू. आणि कृष्ण होणं म्हणजे फक्त गोपिकांसोबत फिरणं आणि लीला करणं वगैरे नाही, तर कृष्ण होणं ही एक मोठी प्रोसेस आहे माझ्या लेखी. तर त्यावेळी मला जे सापडलं, मला जे भावलं ते म्हणजे मी फार काय वाचलेलं नाही आहे कृष्ण, किंवा मी समजूनही फार घेतलेलं नसावा, पण जेवढं मला कळालं त्याच्यानुसार त्याच्या जीवनपटामध्ये दोन अशा व्यक्ती आहेत, दोन अशा स्त्रिया होत्या की ज्यांनी खूप जीवापाड प्रेम केलं त्याच्यावर. म्हणजे एक त्याच्या काळातली आणि एक त्याच्या खूप पुढच्या काळातली आहे. तर एक होती राधा आणि दुसरी मीरा. या दोघींनी त्याच्यावरती खूप जीवापाड प्रेम केलं आणि तरीसुद्धा तो त्यांचा झाला नाही. म्हणजे त्या दोघींना ते अर्धवटपण किंवा अधुरपण ज्याला आपण म्हणतो ते त्यानं गिफ्ट दिलं. मग ह्या दोघी अर्ध्या आहेत. आणि मग ह्या दोघी अर्ध्या जर एकत्र आल्या, म्हणजे मीरा आणि राधा एकत्र आले तर काय शब्द होऊ शकतो, तर मीराधा असा शब्द होऊ शकतो. आणि मग ते जर एखाद्या पुरुषाला किंवा मग त्या कृष्णाला जर आपल्याला जर संबोधित करायचं असेल तर म्हणून त्याचं मीराध असं रूपांतर झालं. एक हे थोडंसं ज्यांना श्रीकृष्ण प्रेम आणि राधा कृष्ण यांच्याबद्दल आकर्षण आहे त्यांच्यासाठी. याला एक उर्दूचं पण अंग आहे. ओके, किंवा उर्दू शायरी करत असताना पण मी मीराधच नाव धारण करतो. तर त्याच्यामध्ये मीर म्हणजे समुद्र, म्हणजे तो खूप अथांग असतो. ओके, आणि अध म्हणजे आकाश असं आपण वाचतो. म्हणजे थोडंसं संस्कृत आणि उर्दू थोडंसं आपल्याला आता मुभा असते कवी म्हणून किंवा लेखक म्हणून, एक आपण थोडासा ते प्रिव्हिलेज घेतो. तर मग मीर आणि अध यांचा पण एकत्र करून मला मीराध हे दाखवायचं होतं. जसं तिकडं मी म्हणालो की त्या दोघी अर्ध्या आहेत, तसा मीर अथांग आहे आणि अध पण अथांग आहे, पण ते दोघं कधी एक होऊ शकत नाहीत. क्षितिजावर आपल्याला ते दोघं दिसतात, पण तरी ती क्षितिजाची रेष जी आहे त्या दोघांना विभक्त ठेवते आणि म्हणून ते दोघं कधी एक होणार नाहीत. ह्या दोघं अर्धेपणांना एकत्र केलेलं ते मीराध आहे. मग कुठेतरी मीराध हे अर्धेपणाचं रूपक आहे असं मला सांगायला आवडेल. म्हणजे आणि असं वाटतं की कधी कधी आपल्या काव्यातनं पण आपण कधीतरी अर्धवट आहे असंही तुमची कधी कधी शैली आहे असं मला वाटतं. बहुतेक तुम्हीच कधी कधी अपूर्ण आहात असं वाटतं कधी कधी. हां, अपूर्ण आहे म्हणजे सांगायला हरकत नाही की अपूर्ण आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, कवी म्हणून घडत असतानाच मी अर्धे पण लिहायलोय असं मला वाटतंय. आणि आयुष्यातल्या अनेक घटना असतील, अनेक ज्या काही जिव्हाळ्याच्या गोष्टी घडल्या असतील आयुष्यात, त्यातून एक अर्धे पण अधोरेखित होत गेलं. आणि बऱ्याच जणांचं मत आहे की माझ्या कविता थोड्याशा अशा चिरणाऱ्या आहेत, थोड्याशा वेदना दाखवतात. म्हणजे माझे एक मित्र आहेत जे चांगले चित्रपट समीक्षक आहेत, खूप मोठे समीक्षक आहेत ॲक्च्युली, पण खूप डाऊन टू अर्थ असतात. आणि त्यांनी मला बऱ्याचदा ती गोष्ट अधोरेखित करून दाखवली की तुझ्या कविता ह्या अशा कातरणाऱ्या आहेत, पण तू समोर दिसताना असं वाटतच नाही की ह्या कविता तुझ्या आहेत, कारण मी असं छान हसत खेळत असतो. बरोबर. तर तसं आहे ते, म्हणजे अर्धे पण अधोरेखित करतोय. खरं आहे, ते मात्र खरं आहे. सर, तुमचे आता नवीन येणारे प्रोजेक्ट्स काय आहेत आणि त्याबद्दल आम्हाला सांगा. हां, हे छान आहे. म्हणजे आत्ता मी बरीच वर्ष काम करत होतो, पण आत्ता कुठंतरी जरासं सेलिब्रिटी असल्यासारखं वाटायला लागलं आहे. कारण 21 जूनला आमचा एक मूवी येतोय. आपले कोल्हापूरच्या निपाणीचे सुपुत्र, ॲक्च्युली कोल्हापूरचेच आहेत ते, आलोक जत्राटकर, आमचे जे PRO आहेत विद्यापीठाचे, त्यांचे भाऊ अनुप जत्राटकर, एक खूप अभ्यासू असा लेखक दिग्दर्शक आहे. त्यांनी ती एक फिल्म केलेली आहे आणि बरीच कष्टातून तयार केलेली फिल्म आहे. 35 पेक्षा जास्त इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये त्याला बक्षीस मिळालेलं आहे आणि कान्समध्ये प्रेझेंट झालेली फिल्म आहे. ती आता 21 जूनला भारतभर पॅनोरमा फिल्म प्रोडक्शन म्हणजे अजय देवगनच्या बॅनर थ्रू ती पब्लिश होती आणि 21 जूनला तुम्ही ती थिएटरला जाऊन बघावी अशी आमची इच्छा आहे. नाही, मी जाणार आहे, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जायचं आहे. नक्की. गाभ नावाचा हा मूवी आहे. एक मराठी मातीतला रांगडा असा चित्रपट आहे. एक
रोजचाच विषय असं म्हणणार नाही की मी तो वेगळा विषय आहे, तसं नाही आहे. विषय रोजचाच आहे, पण अरे हा चित्रपटाचा होऊ शकतो का असं तुम्हाला वाटेल. आणि हळूहळू भावनांचे एक एक पदर तुम्हाला तिथं उलगडताना दिसतील. तो एक फिल्म 21 तारखेला ती मूवी येते आणि लगेच 23 तारखेला दुसऱ्या एका शॉर्ट फिल्मचं प्रीमियर आहे माझ्या निपाणीमध्येच. चिंटूची गोष्ट म्हणून एक प्रबोधनात्मक शॉर्ट फिल्म आहे, त्याचं पण 23 तारखेला स्क्रीनिंग आहे. म्हणजे मी शॉर्ट फिल्म्स या बाजूत पण बरंचसं काम करतोय हळूहळू. म्हणजे अगदी अभिनयापासून ते अगदी पोस्ट प्रोडक्शनपर्यंत, म्हणजे एडिटोरियल जे एडिटिंगचं काम आहे, डिरेक्शनचं काम आहे तेही करतो. मागे एकदा आम्ही 39 तासामध्ये एक शॉर्ट फिल्म बनवली होती आणि तिलाही चांगले बक्षिसं मिळाली. ती पण प्रबोधनात्मकच होती, चाइल्ड लेबरवरती काम करणारी होती. ती एक फिल्म आहे. आणि हळूहळू म्हणजे त्याही ते जे तंत्र आहे कलेचं त्यातही थोडासा वावर वाढवतोय. भविष्यात आणि चांगले मोठे प्रोजेक्ट्स करेन अशी आशा आहे आणि तुमचे सगळ्यांच्या शुभेच्छांची गरज आहे. सर, गप्पांच्या गोष्टी होत आहेत, म्हणतात तसं माणूस उलगडत जातं. तसा एक वेगळा प्रश्न विचारते, प्रमोद म्हणजे काय आणि त्याच्याबद्दल काय सांगायला आवडेल? प्रमोदचा जसा शब्दशः अर्थ आपल्याला माहितीच आहे. प्रमोद म्हणजे आनंद. पण मला उलगडलेला अर्थ किंवा माझ्या एका गुरूंनी मला सांगितलेला अर्थ असा होता की मोद म्हणजे ॲक्च्युली आनंद होतो आणि प्रमोद याचा अर्थ असा असतो की तो आनंद प्रदान करणारा असतो. म्हणजे जो आनंद देतो तो प्रमोद असं आहे. आणि जर वैयक्तिक माझ्याबद्दल विचारत असशील तर प्रमोद थोडासा सगळ्यांच्यासाठी आहे पण स्वतःसाठी नाही आहे, स्वतःसाठी अवेलेबल नाही आहे, अशा पद्धतीचा काहीतरी आहे प्रमोद. म्हणजे बऱ्याचदा माझे काही मित्र किंवा माझे गुरु आहेत बरेचसे, म्हणजे माझे विद्यार्थीसुद्धा माझ्यासाठी बरेचदा गुरु स्थानी असतात. तर त्यातला माझा एक ज्युनियर आहे ॲक्च्युली, त्याचंही नाव प्रमोद आहे आणि मी त्याचा खूप रिस्पेक्ट करतो. आणि तो कधीतरी मला म्हणजे बऱ्याचदा मला सांगायचा की दादा तू स्वतःसाठी अवेलेबल नसतोस. दुसरा एक माझा मित्र आहे पराग, त्यानं मला एकदा खूप सोप्या भाषेमध्ये वर्णन केलं की तू दुसऱ्यासाठी जेवढ्या कॅपॅसिटीनं, जेवढ्या प्रोफिशियन्सीनं काम करतोस, जेवढं द्यायला जातोस तेवढं स्वतःला देत नाही. म्हणजे प्रमोद हा एक आर्टिस्ट आहे, तो आर्टसाठी जीवाचं रान करतो. म्हणजे मला आठवतं की ज्यावेळी मी युवा महोत्सव करायचो, म्हणजे ग्रॅज्युएशनला होतो BScला, तेव्हा ती 4 वर्ष मला आठवतच नाही की मी झोपलो आहे युवा महोत्सवच्या 4 दिवसांमध्ये. तर तसा तो आर्टसाठी झोकून देणारा माणूस आहे. सायन्स हे त्याचा एक महत्त्वाचा अंग आहे. मला सांगायला आवडेल की मी नॅनो बायोटेक्नॉलॉजी आणि बायोफिजिक्स या विषयामध्ये वर्ल्ड रँक्ड सायंटिस्ट आहे. अगदी USAनं तो डेटाबेस रिलीज केला, त्याच्यामध्ये सुद्धा मी एनलिस्टेड आहे आणि गेली 3 वर्ष मी त्या लिस्टमध्ये आहे. तसंच सायन्सचं पण एक अंग आहे मला. आणि पावलोपावली विज्ञान जगतो हे मला सांगायला आवडेल. म्हणजे कुठलीही गोष्ट मी नॉन सायंटिफिकली करत नाही. म्हणजे काही पण असेल ते, अगदी सकाळी उठून ब्रश करण्यापासून ते रात्री झोपतानापर्यंत सगळ्या गोष्टी सायन्सच्या आधारावर करतो. आणि म्हणून सायन्स आणि आर्ट याचं एक छान माझ्याकडं कॉम्बिनेशन आहे असं आमचे आदरणीय कुलगुरू पण म्हणतात. तर त्याचा एक मला अभिमान पण आहे आणि कुठंतर ती जबाबदारी वाटते. माझं एक वाक्य आहे, मी माझ्या गाडीवर पण लिहिलंय ते, की सायन्स इज अन इंटेलेक्च्युअल आर्ट व्हाईल आर्ट इज द क्रिएटिव्ह सायन्स. म्हणजे शास्त्र ही एक वैज्ञानिक कला आहे आणि कला ही एक सृजनशील शास्त्र आहे असं त्याचा अर्थ होतो. तर तसा प्रमोद हा एक आर्टिस्ट आहे, पॅरलली तो एक सायंटिस्ट आहे, पण त्याहीपेक्षा जास्त तो एक हळवा कवी मनाचा माणूस आहे आणि सोशलिस्ट आहे असं मला सांगायला आवडेल. माझी आई, माझी मावशी यांनी खूप केलं आहे लोकांसाठी आणि ते लहान असल्यापासून मी बघतोय तर माझ्याकडं पण एक तो गुण आलाय की मला असं करायला आवडतं. म्हणजे मी माझ्या त्या मित्राच्या त्या वाक्याला फार मी हे करतो. खरंच आहे ते वाक्य की मी पटकन अवेलेबल होतो दुसऱ्यांच्यासाठी पण स्वतःसाठी होत नाही.
म्हणजे मला आठवत आहे की पुराच्या काळात असेल, मी अगदी ग्राउंडवर पाण्यात उतरून मदत केलेली आहे. अगदी एका माझ्या मित्राच्या वडिलांचं आम्ही प्रेत पोहत आणून त्याची अंत्यविधी सुद्धा कंटेनरवर केली. कोल्हापुरातली गोष्ट आहे. त्याची फार न्यूज वगैरे नाही झाली. आणि कोविडमध्ये मी हॉस्पिटलमध्ये काम केलं. अगदी 70 पेशंटचं मी सगळं करायचो, लिटरली सगळं. मग जे काही एक त्यावेळी मी ॲज अ बायोकेमिस्ट डॉक्टर म्हणून तिथं होतो, पण मी अगदी त्या वॉर्डबॉयचं काम सुद्धा केलं, फक्त सेवा म्हणून. तर तो एक सेवक पण आहे असं मला सांगायला आवडेल. आता हे स्वतःचं प्रमोशन आहे का असं वाटायला लागेल, पण ह्या सगळ्या गोष्टी मी आवर्जून का सांगतोय, यातून मला स्वतःचा मोठेपणा नाही सांगायचा, पण आपण जे करतो, माझे गुरु आहेत अजून एक दीपक बिडकर सर, तर त्यांचं असं मत आहे की जे आपण करतो ते प्रोजेक्ट करावं, जे स्वतःला प्रोजेक्ट करण्यासाठी नाही, पण त्यातून कुणीतरी प्रेरणा घ्यावी आणि त्यांनी पण पुढे जाऊन काम करावं, यासाठी म्हणून ते मी करतो. आणि कवी म्हणून जो प्रमोद आहे तो खरं तर एक काय म्हणूया त्याला की अलिप्त असा आहे ह्या तिघांपासून, आणि तो फार हळवा आहे. आणि तो त्याचा हळवे पण कवितेतून एक्सप्रेस करतो, पण समोर आल्यानंतर तुम्हाला ते जाणवत नाही. तुमचा आवाजही खूप छान आहे, तुम्ही गाणीही खूप छान म्हणता. तर आज एक पावसाचं गाणं आम्हाला नक्की ऐकायचं आहे तुमच्याकडून. आवाज छान आहे असं तू म्हणतेस, पण बरेच जण म्हणतात तसं. मला सांगायला आवडेल की मी गाणं शिकलेलो नाहीये. तू म्हटलीस तर मी पावसाचं गाणं जर म्हणायचं असेल तर मग सौमित्र, आणि त्यामध्ये ती कविता फार जिव्हाळ्याची असते सगळ्यांच्या, की बघ माझी आठवण येते का. तर त्या बघ माझी आठवण येते का कवितेच्या नंतर जे गाणं आहे, ती जी कविता आहे, ते गाणं मिलिंद इंगळेंनी खूप छान स्वरबद्ध केलंय. ती अशी आहे की पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा, दारास भास आता, दारास भास आता, हळुवार पावलांचा, हळुवार पावलांचा, पाऊस दाटलेला. कधी कधी असं वाटतं ना की काही असे गोष्टी असतात की आपण काही व्यक्तींना भेटतो आणि प्रत्येकाच्या छटा असतात त्याच्यात, एक आपण म्हणतात नाही कुणाला असं बांधू शकत नाही हा व्यक्ती. तसं बहुतेक मला वाटतं तुमचं कॅरेक्टरही आहे, तुमच्या आवडीनिवडी नक्की आहेत सर. थँक्यू. तर चाय विथ गप्पामध्ये मी श्रिया आता इथेच थांबतीये, पण तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. नक्की सबस्क्राईब करा. श्रियाचं जे चॅनल आहे श्रिया भास्कर, मी आता तिच्याकडून म्हणजे तिचं बोलणं थांबवून मुद्दाम बोलतोय की ती एक छान यूट्यूबर आहे आणि उद्या पुढे जाऊन महत्त्वाची यूट्यूबर होणार आहे. तर तिच्या त्या महत्त्वाच्या घडण्यामधल्या प्रोसेसमध्ये नक्की तुम्ही सहभागी व्हा आणि तिच्या चॅनलला जास्तीत जास्त तुम्हीही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, तिचे व्हिडिओज शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, त्यांनाही पुढं पाठवून पुढं सबस्क्राईब करायला सांगा. कारण सगळ्यांनीच आपण जर तिला मदत केली, तिला मोठं केलं तिचं चॅनल, तर उद्या आपण हक्काने सांगू शकतो की येस आम्ही या श्रेयाचे व्ह्यूअर्स आहोत. आणि मला खूप अभिमान आणि कौतुक वाटतं तिचं की ती पुढं जाऊन फार मोठं काहीतरी घडवणार आहे या यूट्यूबच्या गोष्टींमध्ये. थँक्यू सर अप्रिसिएशनबद्दल, खरंच मनापासून थँक्यू. तर आता छान असं कौतुक झालेलं आहे, तर तुम्हीही ते कौतुक ऐकलेलं आहे, त्यामुळे आता परत एकदा सांगते, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. थँक्यू सर.